प्रेज द लॉर्ड. प्रियनो, देवाचं वचन शिकवत आहे. नीतिसूत्र 5 अध्याय 1 वचनपासून तर 23 वचनपर्यंत शिकवत आहे की योग्य मार्गावर चाला. पहिलं वचनपासून मी वाचतो. माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे, म्हणून तू माझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. माझ्या सुज्ञेच्या बोधाकडे कान दे, कारण परस्त्रीच्या ओठातून मस रवतो, तिच्या तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते, तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात, तिची पावले अधोलोकास लागतात, म्हणून तिला जीवनाची वाट नीट सापडत नाही. तिचे मार्ग डळमळीत आहेत हे तिला कळत नाही. तर आता मुलांनो, माझ्या ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका. तिच्याकडची वाट सोडून दे. तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नको. गेलास तर तुझी बोबरू दुसऱ्याच्या हाती जाईल आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निठूरच्या हाती जातील. तुझ्या धनाने परके गोबर होतील आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल, आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण होईल. क्षीण झाल्यावर तू शोक करशील आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला, माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले. मी आपल्या शिक्षकाची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्याच्याकडे मी कान दिला नाही. मंडळी व सभा यांच्या देखत मी बहुतेक दुष्कर्मात गळलेला असे. तू आपल्याच टाक्यातले पाणी पी, आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर वाहून जावे काय, तुझे जलाशय प्रवाह रस्त्यावरून वाहावे काय, ते केवळ तुझ्यासाठीच असोत. तुझ्या बरोबर दुसऱ्यांना त्याचा उपयोग न घडो. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो. तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट येस. रमणीय हरणी, सुंदर शेळी याप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित हो. माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे, परक्या स्त्रीला तू का आलिंगन घावे. मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहे आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो. दुर्जन तशी स्वतःचीच दुष्कर्मे पछाडतात. तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो. त्याला शिक्षण मिळत नाही म्हणून तो मरतो आणि तो आपल्या अतिमूर्खपणापुढे भ्रांत होतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणत आहे आपल्याला की सावधानीत राहणे किंवा देवाच्या वचनावरती लक्ष देणे आणि नियमात राहणे, देवाच्या नियमात राहणे हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या नीतिसूत्र 5 अध्यायामधून आपल्याला शिकायला मिळत आहे. याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.